मंकी पॉक्स व्हायरसमुळे बंगळुरू विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। तपासणी कक्ष उभारण्यात आलाय। परदेशातून येणाऱ्या विमान प्रवाशांच्या चाचण्या होणार आहे। संशयित रुग्णांना 21 दिवस क्वारंटाईन ठेवणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। मंकी पॉक्स प्रसाराच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर हाय अलर्टवर आहे बंगळुरूमधील कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने आफ्रिकन देशातील प्रवाशांवर लक्ष केंद्रित केलं आहे। आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मंकी पॉक्स चाचणी कक्ष स्थापन केलाय। मंकी पॉक्सची लक्षणे आढळणाऱ्या प्रवाशांना 21 दिवस क्वारंटाईन मध्ये राहावं लागणार आहे। तर काही दिवसांपूर्वी हरियाणामध्ये आढळलेल्या मंकी पॉक्स रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचं समोर आलंय। WHO ने 14 ऑगस्ट रोजी मंकी पॉक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केलं होतं। मंकी पॉक्स ज्या पद्धतीने कोरोना पसरलेला होता, एअरपोर्टवरून जे परदेशातून आलेले लोक होते ज्यांना कोरोनाचे विषाणू होते त्याचा प्रसार देशभरामध्ये झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आता बंगळुरू एअरपोर्टवर हाय अलर्ट जारी झाला आहे। तर सर्व प्रवाशांची या ठिकाणी चाचणी केली जाणार आहे। मंकी पॉक्सचा संसर्ग किंवा त्याची लक्षणं त्या प्रवाशांमध्ये दिसली तर त्यांना क्वारंटाईन केलं जाणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे ज्या पद्धतीने कोरोनामुळे लॉकडाऊन आपल्या देशामध्ये लावावा लागला होता तशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून आता बंगळुरूमध्ये प्रशासनाने खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळतंय। संशयित रुग्णांना 21 दिवस क्वारंटाईन मध्ये ठेवणार असल्याची माहिती समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।